नमस्कार मंडळी. आज मी इतकी खुश आहे का सांगू का? बाजारामध्ये गेले होते. बाजारामध्ये मला काय सापडलं माहिती आहे का? हा काय आहे? पालक. नाही, नाही, अजिबात पालक नाही आहे. हा पालकासारखा दिसणारा चाकवत आहे. आता भरपूर ठिकाणी हा ना ही भाजी माहीतच नाही आहे. पुण्याच्या ठिकाणी तर याला काहीतरी वेगळं म्हणतात, पण आमच्याकडे साताऱ्याच्या साईडला याला चाकवत म्हणतात. तर अगदी गावरान पद्धतीनं करायची म्हणली ना भाजी, तर चुलीवर. पण चुलीवर नाही, आपल्या गॅसवरच भाजी केली. माझी तर अर्धी भाजी गॅसवर, अर्धी भाजी इंडक्शनवर असते. तुम्हाला माहिती आहे, निम्म्यातून मला काहीतरी काम असतं. तर मस्तपैकी कढईमध्ये ना पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये ओबडधोबड शेंगदाणे आणि चाकवत शिजायला ठेवायचं. आता इंडक्शनवर मी 15 मिनिट लावून गेले चाकवत, कारण मला अन्वीला फोनिक्सच्या क्लासवरून घरी घेऊन यायचं होतं. तिला मी आत्ताच क्लास लावलेला आहे, कारण नंतर तिला रीडिंग करायला प्रॉब्लेम येणार नाही. घरी आल्यावर बरोबर भाजी शिजली होती. चांगली हाटून घेतली, बारीक करून घेतली. आता दुसऱ्या कढईमध्ये छोटंसं पॅन आहे माझ्याकडं. त्याच्यामध्ये तेलामध्ये मी ना हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून टाकली. छान असं भाजून घेतलं. त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि थोडंसं अजून शेंगदाण्याचं कूट टाकलं. शेंगदाण्याचं कूट आणि जे शेंगदाणे दाताखाली येतात ना, त्याच्यामुळं ना भाजी खूप चविष्ट लागते. आणि ही भाजी केली की बाजरीची भाकरी हमखास करायची आणि थंडीमध्ये बाजरीची भाकरी खावी. भाजी, भाकरी आणि भात मस्त कॉम्बिनेशन. तुम्ही याला काय म्हणता? कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे चाकवत म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? आणि हा प्रसादसुद्धा आला होता. बाय बाय.